आजच्या या बैठकीतील सर्वांचेच विचार ऐकल्यानंतर आघाडी करणं किती अनिवार्य होतं हे माननीय शरद पवार साहेबांनी ओळखलं, हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ओळखलं, माननीय राहुल गांधी साहेब आणि सोनिया गांधींनी ओळखलं। आणि या आघाडीची सुरुवात किंवा महाराष्ट्रामध्ये तर सर्वात प्रथम कोणी केली असेल तर ते माननीय शरद पवार साहेबांनी आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली। त्यानंतर काँग्रेस त्याच्यामध्ये आले। तर ह्या देशामध्ये चाललेली जी हुकुमशाहीकडची वाटचाल, आता काल अरविंद केजरीवालला घातलं तोंडामध्ये, एक दिल्लीचा मुख्यमंत्री, लोकनियुक्त मुख्यमंत्री, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री सुद्धा आज ईडीच्या तुरुंगात जाऊन त्यांना बसावं लागतं। आरोप काय नाही, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की दिल्लीमध्ये सुद्धा लोकनियुक्त नेमलेले जे शासन आहे त्यांना सर्वाधिकार देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला। परंतु दुर्दैवाने या मोदी सरकारच्या मात्र पोटात पोटशूळ एवढा उठला की अवघ्या 8 दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेमध्ये असलेल्या 5वी बहुमताच्या आधारावर फिरवला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना फक्त नामजारी केलं आणि तिथल्या एलजीला सर्वाधिकार देऊन टाकले। आम्ही ज्यावेळेला केजरीवाल साहेबांना भेटायला गेलो, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सर्व जण, ते म्हणाले की मला ह्या दरवाजावरच्या चपराशाला सुद्धा बदलायचा अधिकार ठेवला नाही। विरोधी पक्षाच्या लोकांना खच्चीकरण करणं, विरोधी पक्ष संपवून टाकणं, लोकशाहीने विरोधी पक्षाचं जे महत्व दिलेलं आहे त्या लोकशाहीलाच गाडून टाकणं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे हे संविधान मोडून काढणं, अशा पद्धतीचा दुष्ट विचार सध्याच्या भाजपाच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला लागला। कारण त्यांना वाटतंय की जे रशियामध्ये जशी हुकुमशाही आहे, चीनमध्ये जशी हुकुमशाही आहे, तीच हुकुमशाही या भारत देशामध्ये यायला पाहिजे आणि त्या हुकुमशाहीचे हुकुमशाह आपण बनलं पाहिजे असं स्वप्न दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पडतंय, माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पडतंय। आणि म्हणून या भारत देशातली लोकशाही संपवायची, लोकशाहीच्या मार्गाने निर्माण झालेली विरोधी पक्षाचे सरकार संपवून टाकायचं हे दुर्दैवाने घडतंय। त्यांच्या विरोधात लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं, देशातल्या गोरगरिबांना आधार द्यायचा, ह्या उद्देशाने माननीय शरद पवार साहेबांनी, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्रित येऊन विरोधी पक्षाची मूळ बांधण्याचं सर्वप्रथम ठरवलं। सुदैवाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना सहकार्य केलं, ममताताईंनी सहकार्य केलं, बाकी इतर सर्व पक्ष आहेत, शिबू सोरेन वगैरे, हेमंत सोरेन वगैरे वगैरे या सर्वांनी पक्ष सहकार्य केलं, लालू प्रसाद यादवनी सहकार्य केलं। म्हणून हे आवर्जून एवढ्यासाठी सांगतो की देशाची लोकशाही टिकवण्याचं रणशिंग सुदैवाने तुमच्याने आमच्या नेतृत्वाने सर्वप्रथम फुंकलं, म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय क्रांती झाली।